नमस्कार मित्रांनो, तर नियर भोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघत आहेत ते एकदम इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला चाललेले आहेत। तर तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओमध्ये कसे करायचे। तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। तर अशा इंस्टाग्राम ट्रेंडिंग 3D AI फोटो कसे एडिट करायचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी व्हिडिओला सुरुवात करतो। त्याच्यानंतर आपल्याला गूगल ॲप ओपन करून घ्यायचं आहे। गूगल ॲपमध्ये सर्च वरती करायचं आहे गूगल जेमिनी। सर्च केल्यानंतर आपल्याला ते याच्यावर क्लिक करायचं आहे। गूगल जेमिनी क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक खाली प्लसचा आयकॉन दिसेल त्याच्यावरती आपल्याला लगेच क्लिक करून घ्यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड फाईल असे याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर फोटो आणि व्हिडिओ याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो फोटो पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो तुम्हाला फोटो आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याशी टच करायचं आहे। त्याच्यानंतर हा फोटो जरा लोड होत आहे। आता फोटो सेंड झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॅप्शन लिहून टाकायचं आहे। तर तुम्हाला कॅप्शन पाहिजे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी देणार आहे, तर तुम्ही तो कॉपी करून इथे पेस्ट करा। तर मी पण पेस्ट करतोय। पेस्ट केल्यानंतर आपल्याला तो मेसेज त्यांना सेंड करायचा आहे। मेसेज सेंड झाल्यानंतर काहीच वेळामध्ये आपल्याला तो फोटो आपल्याला बनवून देतील। थोडा वेळ लागेल, जरा प्रोसेस करते ते। प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला लगेच ते फोटो बनवून देतील। तर आपला आता फोटो येईल, बघू कशा प्रकारे आपला फोटो बनवून देत आहेत। तर भावांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर हे बघा, अशा प्रकारे आपला फोटो आलेला आहे। तर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर फोटोवर टच करायचा आणि उजव्या बाजूला आपल्याला एक बाणचा आयकॉन दिसेल त्यावरती टच करायचं आणि लगेच आपला फोटो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। तर बघा, माझा फोटो डाउनलोड झालेला आहे। आता तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती। बघा, अशा प्रकारे फोटो डाउनलोड झालेला आहे। तर भावांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर बाय बाय।